नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पहिलीच बातमी आहे ती बीडची। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिलाय। बीड आणि परभणीच्या घटना गंभीर आहेत, कुणीही तिथे पर्यटन करू नये असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असंही फडणवीस म्हणाले आहे। चालू देणार नाही, बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। बीडमधील घडलेल्या घटना गंभीर आहेत, मात्र बीडला बदनाम करू नये असंही देवेंद्र फडणवीस म्हणतात। गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही। बीडमधील बंदुकांचे परवाने काही काल दिलेले नाहीयेत, तक्रार आल्यानंतर परवाने योग्य की अयोग्य याचा विचार करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। हे परवाने काही काल दिलेले तर नाही आहेत, वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत, ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत, या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात। अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं आणि त्यांनीच तपास करावा, मारेकरांना शिक्षा व्हावी अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे। माझी तर इच्छाच अशी आहे, खरंच तपास करायचा तुम्ही खरं मग अजितदादांनीच पालकमंत्री होऊन तपास करावा। अजितदादांनी या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं, त्यांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मेन मागणी आहे। 6 तारखेला कोणाचा फोन आला, ही घटना घडल्यानंतर सरपंचाच्या भावाला कोणाचा फोन आला, बनसोड नावाच्या PIला कोणाचा फोन आला, CDR काढा, सर्व समोर येईल असंही बजरंग सोनावणे म्हणाले। CDR तपासले पाहिजेत, आम्ही देखील सहमत आहोत, पुरावे सापडल्यास सहआरोपी म्हणून पोलिसही आज जाऊ शकतात असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे PI त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा CDR काढा, कॉल डिटेल्स त्यांचे काल CDR तपासले पाहिजेत, याबद्दल आम्ही त्या सुद्धा त्यांच्या बरोबर आहोत। तर हा फार मोठा गुन्हा आहे, म्हणून फक्त आरोपीच नाही तर त्याच्या सहआरोपी म्हणून सुद्धा पोलीस आतमध्ये जाऊ शकतात। धनंजय मुंडेंनीच सांगितलंय वाल्मिक कराड जवळचा आहे। धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं, त्यामुळे तो समज दूर करण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे। तर धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे आणि मग जर त्यांनी पदावरती जर मंत्रिपद त्यांनी जे काही त्यांना भेटलेलं आहे, जर ते पदावरती जर असले तर मग त्या चौकशीला परत काहीतरी वेगळं वळण लागण अशी लोकांमध्ये चर्चा आहे। अटक झालेले लोक सुपारी घेणार आहेत, मास्टरमाइंड वाल्मिक कराडला लवकर अटक केली पाहिजे असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय। जे पण काही अटक झालेत ते सुपारी घेऊन केलेलं त्यांनी लोक वारंवार हे लोक करतात, त्याचा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड तो लवकर अटक होऊन या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे। बीड जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती आहे। बीडमध्ये दंगल होईल असं वातावरण आहे, जनतेचा प्रशासनावर विश्वास नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावणं हे विधान वेडेपणाचं आहे, राऊतांचं डोकं तपासावं असं संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय। बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे। बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही। आता हे वेडेपणाचं लक्षण आहे। एखाद्या जिल्ह्याला राष्ट्रपती राजवट लागते हे बाबासाहेबांच्या घटनेमध्ये तर लिहिलेलं नाही, पण असं कधी देशात कधी घडलं नाही, म्हणून यांनी यांचं डोकं थोडं तपासून घ्यावं। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवंय, लाडक्या धनुभाऊंसोबत जायला हवं। देशमुखांच्या कुटुंबाचा आक्रोश फडणवीसांना विचलित करत नसेल तर गंभीर आहे असं संजय राऊत म्हणाले। अजितदादांना बीडमध्ये जाण्यासाठी विनंती केली होती, दादा गेले होते। घटना घडल्यानंतर विरोधकांनी जावं, मात्र त्याचं पर्यटन करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं, गृहमंत्री आहेत ते आणि त्यांचे जे लाडके धनुभाऊ आहेत त्यांच्याबरोबर जायला हवं। की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये। बीडमध्ये दिवसाढवळ्या बंदुका घेऊन फिरतात, बंदुकीचे परवाने फक्त 1200 लोकांकडे आहेत, मात्र अनधिकृत बंदुका अनेकांकडे आहेत असे आरोप अंबादास दानवेंनी केलेत। बीड हत्या प्रकरणात राजकारण करू नये, आरोपींची गय केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे आणि अद्यापही सरकार याच्यावर गतीनं
किंवा सिरियसली पावलं उचलत नाही. ते राजकारण नको, उद्रेक जरूर आहे, लोकांच्या मनात राग जरूर आहे, लोकांना वाटतंय की ह्या आरोपींना पकडलंच पाहिजे आणि तो प्रयत्न सरकार सुद्धा करतंय. कोणी जर राजकारण करत असेल तर तेव्हा ते मला वाटतं गैर आहे.